शिवा संघटनेचे पक्षी महाट अध्यक्ष म्हणून काम करतोय। शिवा अखिल भारतीय वीर शैव संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आता 894वी जयंती महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे 30 एप्रिलला। महात्मा बसवेश्वरांची जयंती करताना एक आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चुकीच्या गोष्ट करतोय आमचे महात्मा बसवेश्वरांच्या भक्तांनी आणि वीरशैव लिंगायत बांधव असो का इतर समाजाने ज्या महात्मा बसवेश्वरांना मानणारे महापुरुषांचा महात्मा बसवेश्वर जयंती चुकीचा व्हायला लागलाय। त्यासाठी ते 2 दिवस अगोदर बसवतात आणि महात्मा बसवेश्वर जयंती दिवशी विसर्जन करतात। तसं करू नये, कारण जन्माला यायच्या आधी 2 दिवस बसवायचा हा म्हणजे अपमान होतोय। आणि असं जर जयंती करत असेल तर शिवा संघटना कदापि त्यांना माफ करणार नाही आणि ते मान्य करणार नाही। आम्ही महात्मा बसवेश्वर जयंती अक्षर तिथीला महात्मा बसवेश्वरांचा जन्म होतो, जन्म उत्सव त्या दिवशीपासून पुढे त्यांना महिनाभर करायला काही हरकत नाही। काय 2 दिवसात करू द्या का 5 दिवसात करू द्या, ज्याची जशी परिस्थिती असते तसं ते ठेवून महात्मा बसवेश्वरांची जयंती करावा। आणि 2 दिवस जर पहिले बसून म्हणजे जन्माला यायच्या आधी जर बसून करत असेल तर त्याला शिवा संघटना मान्य करणार नाही आणि त्या महात्मा बसवेश्वर जयंतीला आम्ही ठराविक मंजूर नाही देणार आणि त्यांनी मान्य करणार नाही, अशी आमची शिवा संघटनेची भूमिका आहे। आणि असा माझा आव्हान। जय शिवा। शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर हे मागील 32 वर्षापासून शिवा संघटनेच्या माध्यमातून वीरशैव समाजाच्या महाराष्ट्रभर असू द्या महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या सर्वच विषय तडीस लावतात। सोलापूर जिल्ह्यातली 2 विषय त्यांनी घेतलेले होते। एक सिद्धेश्वर विद्यापीठाचं जे विद्यापीठाला सिद्धरामेश्वरांचं नाव मिळावं आणि दुसरं मंगळवेढा येथील 65 एकर जमिनीवर वनविभागाच्या महात्मा बसवेश्वर महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं। हे 2 विषय मनोहर धोंडे सरांनी अनेक वेळा आंदोलन मोर्चे निवेदन एवढे करून मंजूर करून घेतलं होतं। तत्कालीन मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी मंजुरी केलं। वर्क ऑर्डर निघस तर काम झालेलं होतं। ते सोलापूर जिल्ह्यातले वीरशैव लिंगायत समाजाचे आमदार असून 2 आमदार आताही समाजाचे आहेत, त्यांना आजपर्यंत ते विषय पूर्ण करता येईना। बाकी त्यांनी मोठे गोष्टी करतात। सोलापूर जिल्ह्यात रोड आणले, रस्ते आणले, टोल आणले, कंपन्या आणले, पण मला तुम्ही तुमच्या ज्या समाजावर तुम्ही निवडून आलात त्या समाजाचं 2-3 मागण्या आहेत। फार अपेक्षा नसते हो लिंगायत समाजाला, थोडे मागण्या असतात। एक आंतरराष्ट्रीय स्मारक मंगळवेढ्याचं आणि बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये ओबीसी अट आहे, ती ओबीसी अट त्वरित रद्द व्हावं। कारण ओबीसी अट गाठल्यामुळं समाजातल्या 80% लोकांना त्याचा लाभच भेटत नाही। 10-20% बोटावर मोजण्या इतक्या लोकांना ते लाभ भेटत आहे। महामंडळ काढून काही उपयोग झाला नाही समाजाचा। त्यासाठी मी भाजप सरकार असू द्या, सोलापूर जिल्ह्यातले आमदार लोक असू द्या भाजपचे, ज्या वीरशैव समाजावर तुम्ही निवडून आला त्याचं जाणीव ठेवून तुम्ही लवकरात लवकर मंगळवेढा स्मारक आणि महामंडळामधलं ओबीसी अट रद्द करावं एवढंच मागणी करतो।